पुढच्या बातमीकडे वळूयात। हनी ट्रॅप प्रकरणामध्ये 4 मंत्री अडकलेले आहेत असा आरोप संजय राऊतांनी केलाय। हनी ट्रॅप मधल्या 4 मंत्र्यांपैकी 2 मंत्री भाजपचे असल्याचं राऊतांचं म्हणणं आहे। पेन ड्राईव्ह शोधण्यासाठी पोलीस जंग पछाडतायत असं राऊतांचं म्हणणं आहे। प्रफुल्ल लोढाकडे असणाऱ्या पेन ड्राईव्ह आणि सीडींचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याचं राऊतांचं म्हणणं आहे। संजय राऊतांकडून प्रफुल्ल लोढाचा गिरीश महाजनांसोबतचा फोटो हा ट्विट करण्यात आलेला आहे। 4 मंत्री फडणवीस खोटं बोलतात, त्यांना माहिती आहे 4 मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकलेले। 4 मंत्री म्हणतोय ते 4 मंत्री आहेतच। कोण आहेत हे देवेंद्र फडणवीसांनाही माहिती आहे आणि म्हणून पोलीस जंग पछाडतायत पेन ड्राईव्ह शोधण्यासाठी। धडाधड रोज आज सुद्धा 5 रेड्स टाकलेले आहेत। काल दिवसभर पोलीस शोधत होते की लोढाकडल्या ज्या पेन ड्राईव्ह आणि सीडी आहेत त्या कुठे लपवल्या आहेत। 4 मंत्री म्हटले ते पुरेसं आहे, त्यातले 2 मंत्री भाजपाचेच आहेत। एक नगर जिल्ह्यातल्या मंत्र्याचं देखील नाव समोर येत असं मी 2 मंत्री भारतीय जनता पक्षाच्या बघा असं आहे की शेवटी त्यांना कुटुंब आहेत, संसार आहेत। आपण त्या पातळीवर जाऊन या मताचा मी आणि बाकीचे 2 उर्वरित वगैरे प्रफुल्ल लोढा आहेत जे सगळे हनी ट्रॅपमधून अनेक महत्त्वाच्या लोकांना ट्रॅपमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पकडत होते। त्यांना किती म्हटलं ते आमचे नाहीत, तुम्ही चित्र पाहिले असतील। स्वतः मुख्यमंत्र्यांबरोबर सुद्धा त्यांचे सत्कार स्वीकारताना फोटो आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सुद्धा प्रफुल्ल लोढा आहेत। त्यांना निवडणूक देखील लढायची होती असं समजतं। नाही ते असतील ना। हा भारतीय जनता पक्षाचा ह्या सगळ्या लोकांचा खास हस्तक आहे आणि त्याच्या माध्यमातून ठिकठिकाणी विरोधी पक्षाच्या आणि स्वतःच्या लोकांवरती सुद्धा अशा प्रकारचे ट्रॅप लावले गेले। पण आता ते स्वतःवरच उलटल्यामुळे यांची धावाधाव